आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. त्यांनी आत्ताच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. लोकशाहीचा मोठा उत्सव आहे, काय सांगाल आपण? तुम्ही म्हणल्याप्रमाणेच की हा उत्सव साजरा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही घरातनं बाहेर पडून मतदान कराल. आणि टक्केवारी अजूनही फार वाढलेली नाही आहे. आत्ताशी 10:30 वाजलेले आहेत. अजून आपल्याकडे आहेत भरपूर 6 तास आहेत. त्यामुळे या पुढच्या 6 तासात प्लीज घरातनं बाहेर पडून मतदान केंद्रात पोहोचून तुमचं महत्त्वाचं मौल्यवान मत नक्कीच तुम्ही द्या. अभिनेत्री सेलिब्रिटी यांच्याकडे बघून लोक अनुकरण करत असतात. तर एक अभिनेत्रीच्या मनात या लोकशाहीचा उत्सवाबाबतीत नेमकं काय आहे, काय सांगशील? मी आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणेन, मतदाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की तुम्ही जर का योग्य पद्धतीने तुमचं नाव नोंदवलं असेल, वोटर्स ID कार्ड तुमच्याकडे असेल, आधार कार्ड असेल, तर मात्र तुम्ही मतदान केंद्रात बाहेर पोहोचल्यानंतर एक 15-20 मिनिटाचं काम आहे. म्हणजे एरवी लोक कंटाळा करतात की अरे बापरे, कोण ते तासन तास लाईनीत उभं राहणार, कसं होणार, शोधणं, नाव सापडणार नाही, नाव त्या. तर मला एवढंच म्हणायचं आहे, हे सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की इथल्या सगळ्या आपल्या विभागाच्या लोकांनी, मतदान इलेक्शन बोर्डाच्या लोकांनी व्यवस्थित सोय केलेली आहे. नाही, पण अभिनेत्री काय विचार करते लोकशाहीचा? हा, म्हणजे मला जे आता सध्याचं राजकारण आहे नाही, तो मी नंतर त्याच्यावर येईल. पण एक अभिनेत्री ही समाजात वावरणारी सामान्य नागरिक सुद्धा आहे. तर जर का लोकांना वाटत असेल की बाबा आम्ही काय सेलिब्रिटी आहोत, आम्हाला वेगळ्या VIP लाईन मधनं जाऊन मतदान करता येतं, आम्ही काय 5 मिनिटात मतदान करून बाहेर पडू शकतो, तर यातला भाग नाही. मोस्ट ऑफ द टाइम लोक कंटाळा करतात. तर मला हेच सांगायचं आहे की कंटाळा करू नका, मतदानाला या. ही कारणं जर का सांगत असाल तर तसं काही आता राहिलेलं नाही. ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे, जी सध्याची राजकीय परिस्थिती देशात असेल, महाराष्ट्रामध्ये विशेष करून असेल, राजकीय पक्षांमधले जे निवडून आलेले लोक आहे इकडून तिकडून उड्या मारतात. काय सांगाल त्या बाबतीत? आता त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? आता ते नागरिक आहेस तू, अभिनेत्री, आणि अनुकरण, मी जसं म्हटलं की अभिनेत्यांचं अनुकरण काहीही बोलताना मी खूप विचार करणार आहे. कारण की मी जे काही वाक्य म्हणेन, जे काही माझं स्टेटमेंट असेल, त्याच्यावरती चर्चा होणार, वाद होणार. काही लोक त्याचं अनुकरण करणार, काही लोक त्याला ट्रोल करणार. त्यामुळे माझी जी काही मतं आहेत पर्सनल, ती मी आतमध्ये देऊन आली. आता मला असं एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे सगळी परिस्थिती, या परिस्थितीमध्ये लोक फार काही इगरली वोटिंग करताना दिसत नाही आहेत. म्हणजे लोकांमध्ये कुठंतरी नाराजी आहे सगळ्या या सिस्टीमच्या बाबतीतली. ॲब्सोल्युटली आहे, आणि असायलाच पाहिजे. आणि मला वाटतं जर का तुम्ही विचार करणारी सामान्य नागरिक असाल की आपल्या देशात काय चाललंय हे, तर निश्चितच त्या असलेल्या परिस्थितीबद्दल प्रत्येकाला राग निर्माण होणार आहे. आणि तो मलाही होतो आहे. आपल्या सगळ्यांनाच प्रश्न निर्माण झालेले आहेत. अविश्वास हा एक सगळ्यात मोठा मुद्दा उपस्थित झालेला आहे की ज्या परिस्थितीत 6-1 महिन्यात गोष्टी घडताना पाहतो आहोत, त्या परिस्थितीमध्ये आपण का करावं हे, जर का हे असंच पुढे होणार असेल तर. हा निश्चितच सगळ्यांच्या मनातली खंत आहे, जी माझ्याही मनात आहे. शेवटचा प्रश्न, नागरिकांना, मतदारांना तू काय आवाहन करशील? कारण का महाराष्ट्र बघतोय आपल्याला. नाही, ही सगळं जे काही जी परिस्थिती आहे राजकीय, ती आपल्या हातात नाही. ती काय आपण बदलू शकतो का, हा मुद्दा जर का आपल्याला वाटत असेल तर हो, काही अंशी आपण बदलू शकतो. आणि म्हणूनच मतदानाचा हा अधिकार आपल्या हातात आहे. आणि कर्तव्य आणि अधिकार हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जर का आपण आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तर आपल्याला कोणताच अधिकार मिळणार नाही या सगळ्या गोष्टींबद्दल घरात बसूनही चर्चा किंवा तक्रारी करण्याचा. आजकालची तरुणाई घरात बसून मित्रमंडळींमध्ये खूप चर्चा करते, खूप वादविवाद होतात, खूप पॅशनेट होतात. असं नाही की जागरूकता नाहीये, जाणून घ्यायचं नाहीये, बोलायचं नाही, हे सगळंच आहे. पण ते सगळं बोलण्यासाठीचा अधिकार मात्र मतदान केल्याशिवाय. पिंपरी चिंचवड ज्या शहरात राहते, निगडी प्राधिकरण, इथं किती सुशिक्षित लोक आहेत. सुशिक्षित लोक हे अजून तशी बाहेर पडताना दिसत नाहीयेत. ही शोकांतिक आहे. हे कुठेतरी आपण म्हणतो ना की जे आपल्याला बघायला मिळते त्याचे रेपरकशन्स आहेत. म्हणजे अविश्वास हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि त्यामुळेच कदाचित लोकांना असं वाटत असेल की माझ्या मताने काय फरक पडतो. एकंदरच सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासमेत, तिचे आई वडील पण आहेत, या सगळ्यांनी मिळून मतदान केलेलं आहे. आणि लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करावा, तो मतदान करून करावा, असं तिने आवाहन केलेलं आहे. सुजित आंबेकर, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.